नमस्कार मंडळी, जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण बनवणार आहे कुरकुरीत अशी कांदा भजी। बाहेर पण पाऊस पडतोय आणि आज संडे पण होता, तर काहीतरी वेगळं बनावं, तर त्यासाठी आज मी बनवते कांद्याची कुरकुरीत भजी। तर मग चला बनवूया। तर इकडे दोन मी मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि त्याला आता आपण उभा कट करून घ्यायचं। तर इकडे मी कांदा उभा कट करून घेतला आहे आणि त्यानंतर इकडे एका बाउलमध्ये घालून त्याला हाताच्या साहाय्याने वेगळा करून घ्यायचा। म्हणजे ते स्लाइस चिपकलेले असतात, तर ते हाताने थोडंसं असं हे केलं की ते वेगळं होऊन जातात। तुम्ही बघू शकता पूर्ण कांदा मी सुट्टा करून घेतलेला आहे। तर तसंच यामध्ये आता आपण घालणार आहे मीठ। थोडंसं मीठ घालायचं, त्यामुळे कांदा थोडासा नरम पडतो। तर इकडे मी थोडंसंच मीठ घालते, जास्त घालायचं नाही, नॉर्मली मीठ घालायचं, कारण आपण नंतर पण मीठ घालणार आहे। तर थोडंसं मीठ घालून कांद्याला पूर्ण मीठ चोळून घ्यायचं आणि 5 मिनटं कांदा असा साईडला ठेवून द्यायचा। म्हणजे पूर्ण एक पाणी सुटेपर्यंत कांदा असा साईडला झाकून ठेवून द्यायचा। तर इकडे मी मीठ मस्तपैकी चोळून घेतलेलं आहे आणि आता याला मी 5 मिनटं साईडला ठेवून देते। तर 5 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता कांदा पण थोडासा नरम पडला आहे आणि त्याला पाणी पण सुटलेलं आहे। तर आता आपण यामध्ये घालून घेऊया थोडेसे मसाले। तर इकडे मी अर्धा चम्मच जिरे घालून घेते, तसंच थोडंसं लाल तिखट घालून घेते अर्धा चम्मच गरम मसाला, तसंच मी व्हाईट तीळ घालते। व्हाईट तीळ ऑप्शनल आहे, पण मला भज्यामध्ये तीळ आवडतात, तर त्यासाठी मी व्हाईट तीळ घालून घेतले थोडेसे। तसंच थोडीशी हळद, थोडंसं धने पावडर, 2 चम्मच तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठामुळे आपली कुरकुरीत अशी भजी होतात। हिरवी मिरची बारीक कट करून घेतले। तसंच ओवा घेतला मी थोडासा, तो हातावर चांगला चुरून त्यामध्ये घालून घ्यायचा आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आणि आता हे सर्व मी मिक्स करून घेते। आपण यामध्ये बेसन घालणार आहे, पण या अगोदर आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। आणि इकडे मी अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे, तर ते घालून घेतले आणि त्यालाही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पाणी घालायची घाई लगेच नाही करायची, कारण आपल्याला मिठामुळे पाणी सुटलेलं असतं, तर त्यामध्येच अगोदर ट्राय करायचं। जर पाणी कमी पडलं तर हातावर थोडासा पाण्याचा शिंतोडा घ्यायचा आणि त्यानंतर मिक्स करायचं। तर इकडे मला थोडंसं पाणी घालून घेतलं आणि त्याचं व्यवस्थित आता भज्यासाठी आपण एक बेटर तयार करणार आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। मीठ अगोदर तुम्ही घातले त्याच्यानुसार कमी जास्त घाला, तर मी अगोदर घातलं होतं म्हणून थोडंसंच मीठ घालून घेतलं आणि तेही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर इकडे आपलं भज्याचं पीठ रेडी झालेलं आहे, पण आपण याला आता 5 मिनटं झाकून ठेवूया, त्यानंतरच भजे करणार आहे। तर 5 मिनटं झालेले आहेत, तर तुम्ही बघू शकता आपलं पीठ मस्त असं रेडी झालं आहे। तर आता आपण भजे तळून घेऊया। तर इकडे एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं, तेलही चांगलं गरम झालं आहे आणि आता आपण यामध्ये घालून घेणार आहे भजी। जेव्हा तुम्ही भजी घालत असाल तेव्हा गॅसची फ्लेम फास्ट ठेवा, त्यामुळे खाली कढईला भजे चिपकले जात नाही आहेत आणि त्यानंतर तुम्ही स्लो करू शकता। आता मस्त असे कुरकुरीत असे भजे फ्राय करून घ्यायचे। तुम्हाला जर खायचा सोडा घालायचा असेल तरी तुम्ही यामध्ये घालू शकता, मी काय खाण्याचा सोडा घातला नाही आहे। आणि त्याला आता स्लो गॅस करून मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। पूर्ण सोनेरी कलर येईपर्यंत त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे आणि आपले भजे पण फ्राय करून झालेले आहेत। तर आता मी त्याला इकडे एका प्लेटमध्ये काढून घेते। तर इकडे एका प्लेटमध्ये मी टिश्यू ठेवला आहे आणि आता आपण त्यावरती काढून घेणार आहे। टिश्यू नंतर आपलं ते जे तेल असतं ते ऑब्झर्व करतो, तर त्यासाठी आपण टिश्यूवर काढून घेतो आहे आणि आपले जे बाकीचे राहिलेले आहेत तेही अशा प्रकारेच मी तळून घेतलेले आहे। तर आपले सर्व भजे फ्राय करून झालेले आहेत। तर आता मी त्याला इकडे एका प्लेटमध्ये काढून घेते
तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली कुरकुरीत अशी कांदा भजी रेडी झालेली आहेत. तर कशी झालेत हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.